हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन भागामध्ये. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करू आजच्या आपल्या चर्चेला. तर मैत्रिणींनो, मी आज ज्या विषयावरती ज्या व्यक्तीवरती बोलणार आहेत, मी असं ठरवलं होतं की त्या व्यक्तीवरती मी काही बोलणार नाही, कारण माझ्या मैत्रिणी ऑलरेडी त्याच्यावरती बोलत होत्या. पण या मागच्या काही 2-3 दिवसाखाली मी जे काही बघितलं ना, सो कॉल्ड व्लॉग्स, प्रमोशन वगैरे जे काही ह्या फेकनेस करतात, ते बघून माझे पेशन्स अक्षरशः संपल्याने ते म्हटले की बाई आता तुझं तोंड उघड, नाहीतर हे काही हाताबाहेर जाईल. सो त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आज आपण बोललंच पाहिजे. तर मंडळी, ह्या डिस्क्रिप्शनवरतून तुम्हाला तर समजलंच असेल की मी आज कोणावरती बोलणार आहे, पण ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी मी सांगते. तर आजची आपली चर्चा होणार आहे सो कॉल्ड आणि सेल्फ कॉल्ड क्वीन, फणश्री प्रमोशन क्वीन ह्यांच्यावरती. काही दिवसांपूर्वी ना मंडळी, ह्या फणश्री काकूंचा ना कौतुकाचा एक व्हिडिओ ना माझ्या नजरेस आला होता. आता तो व्हिडिओ कसा होता, कुणी केला होता, तो जो त्या गढुळ्याने केला होता ह्या प्रमोशन क्वीनबद्दल. म्हणजे ते गढुळे ना त्या त्या व्हिडिओमध्ये ह्या क्वीनचं एवढं कौतुक करत होते की बाबा आम्हाला तर असं वाटलं की अरे खरंच हिच्याकडून काही शिकण्यासारखं आहे का, असे व्लॉगर्स अजून पण शिल्लक आहेत का वगैरे वगैरे, जे खरंच जेन्युइन कॉन्टेंट दाखवतात. म्हटलं चला बघावं तरी, एवढं म्हणत असेल. तेव्हा मी काही रोस्टिंग रिॲक्शन वगैरे हे असं काही चालू नव्हतं केलं. ॲज अ व्ह्युअर म्हणून मी बघितलं. पण ते बघितल्यावरती मला असं दिसलं की हे आपण फक्त त्या नेहमीसारख्याच पचगळ घरकोंबड्यांसारखे प्रमोशन, धुनी भांडी, खाल्लं हागलं पिल्लं मुतलं हेच दाखवतात. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही दाखवत. एक गोष्ट वेगळी करतात फक्त, प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रमोशन, प्रत्येक व्हिडिओमध्ये लाली पावडर पोत्रा फिरवायचं आणि दाखवायचं. ह्यांचं ते प्रमोशन बघून तर मला असं वाटतं की ह्यांना तर बहुतेक ते मोवाच बनायचं होतं, पण चुकून हे झालं. ह्यांचा जीव फक्त माझं 2x2चं किचन, माझं 1x2चं बाथरूम आणि माझं 0x0चं हॉल, बस. ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांच्या व्लॉगमध्ये, ह्यांच्या व्हिडिओमध्ये दुसरं काही नसतं. आता भरपूर लोक ह्यांना ओळखत असतील. एकंदरीत मला तर असं वाटतं ह्यांचं ऑडियन्स आणि माझं ऑडियन्स कुठेतरी सेमच आहे, पण ह्यांची ऑडियन्स आहे ना ह्यांना ओळखूच नाही शकली. आता तुम्ही म्हणाल मी असं का बोलते, तर बघा, हिच्यासारख्या सो कॉल्ड सेल्फ कॉल्ड क्वीन जे घरकोंबड्या असतात ना, धडधडीत लोकांना वेडं बनवतात आणि लोकांना अजून खूप काही काही बनवायला चालू केलं आहे. पण आता मी ते शब्द नाही वापरणार. वेडं बनवायला चालू केलं. ही एकटीच नाही ह्याच्यामध्ये, हिनी पारीची टोळी बनवली आहे. ह्या लोकांनी तर देवाला पण नाही सोडलं. देवाची नावं घ्यायची आणि देवाच्या नावावरती आपलं आहे ते सगळं खपवून द्यायचं आणि आपलं प्रमोशन करायचं. देवाचं नाव घेतलं की ह्यांना माहिती कुणी काही बोलणार नाही. देवाचं नाव घेतलं की असं वाटतं की वा आम्ही किती सभ्य, आम्ही किती संस्कारी. पण ह्यांचे संस्कार, ह्यांचे उद्योग आहे ना, ह्यांनी नको तिथे जाऊन स्वतःच बरळून बसल्यात. म्हणून तर ते व्हिडिओ आता प्रायव्हेट करून ठेवलेत. आता ह्या टोळीला कसं ओळखायचं ते मी सांगते. ह्या ज्या घरकोंबड्या वगैरे असतात का त्यांना, जी बघा आता त्यांचे सो कॉल्ड लोकांचे व्लॉग्स असतात. सुरुवातीला ह्या काय बोलतात, देवाचं नाव घेतात, डॅश 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 डॅश. हां, देवाचं नाव घेतलं, नंतर टोपल्यावर फिल्टर लावायचा. त्या फिल्टरमध्ये त्या एकदम अशा कोरियन दिसल्या पाहिजे, कोरियन ग्लास स्किन, अशी कशी चकचक 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 केलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे निर्वेने आत्ताच तोंड धुवून आल्यात. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रमोशन करायचं. असं कुठं जाणवलं तुम्हाला तर समजायचं ती बाई ह्या क्वीनच्या टोळीमधली आहे, ह्या फणश्रीच्या टोळीमधली आहे. आणि ह्या लोकांना, ह्या बायकांना कोणी काय बोलायला गेलं ना, ह्या काय बोलतात, धडधडी तोंड वर करून, आमचा देव आमच्या पाठीशी आहे, आम्ही डॅश डॅशचे भक्त आहोत. आणि ऑडियन्सला हसून हसून देवाच्या नावाने शिवाश्राप देत बसायचं आणि टोमणे देऊन निघून जायचं. करा करा तुम्ही प्रमोशन, त्यात काही हरकत नाही. शेवटी पैसा कोणाला नको, काळाची गरज पण आहे. पण मला ना तुमचं ते सततचं तुम्ही जे देवाला खेचताय ना मध्ये तुमच्या प्रत्येक व्लॉगमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये, आणि देवाच्या नावावर तुमचा कॉन्टेंट खपवताय ना, मला त्याच्याशी प्रॉब्लेम आहे. तुम्ही तर त्या देवाला पण धंद्यावर बसवायला सोडलं नाही हो. मला तर असं वाटत होतं ना की पहिले आत्ता लोकांना भारताबाहेरच फक्त कॉन्टेंटची चोरी वगैरे करतात, कॉन्टेंट धापाडापी करतात. पण ना महाराष्ट्रामध्ये पण चोरी चालू आहे, महाराष्ट्रामध्ये पण ढापीडापी चालू आहे कॉन्टेंटची. आता हे तुम्हाला तर माहिती आहे की संभाषण कोणाबद्दल चालू आहे. तर हां, तर बरोबर ओळखलं तुम्ही. पण मला तर असं कळलं आहे की
ह्या पण ढापाढापी करायला लागल्यात, ह्या फणश्री काकू, ह्या प्रमोशन क्वीन. तर ते कुठली चोरी केली यांनी, कुठली ढापाढापी केली, मी तुम्हाला ते पुढे सांगेल. ह्याच्या अगोदर ना मैत्रिणींना मी तुम्हाला एक सक्सेसफुल यूट्यूब चॅनल कसं चालू करायची ह्याच्या एक टिप देणार आहे. एक नाही, जरा जास्त देते, 4-5 देते. मला 4-5 समजलं, जरा 4-5 देते, तुम्हाला कामाला येतील. बघा आता 0पासून म्हणजे ह्यांचं स्ट्रगल वगैरे शून्यापासूनची सुरुवातच. तसं मी आता तुम्हाला शून्यापासून ते 2.5 लाखापर्यंतचे सबस्क्रायबर वगैरे ठराविक असतं ना, तोपर्यंत कसं जायचं ते सांगते. बघा आता सुरुवातीला नाही यूट्यूबवरती जाऊन एक प्रमोशन क्वीन नावाने चॅनल चालू करायचं, उघडायचं. ओके, चॅनल उघडलं आता. तर त्याच्यामध्ये ना सुरुवातीला असे व्लॉग्स टाकायचे. माझं 2x2चं किचन, माझं 1x2चं हॉल, माझं इथभर बाथरूम, माझं स्वयंपाक, माझं हे, माझं ते, माझं स्किन केअर, माझं ते. ह्याच्यावर असे 1-2 नाही, चांगले 100-200 व्लॉग बनवायचे. आणि दर 2 दिवसाला ना आपलं किचन साफसफाईला करायचं. म्हणजे कसं ना, ते छोटंसं किचन असतं, आपण एवढ्या घरात कसं ॲडजस्ट करतो, कसं जगतोय, जगून लोकांच्या जीवावरती उपकारच करतोय ना, हे दाखवून लोक सिंपती द्यायला येतात. ही ह्याच्या मागची ट्रिक असते, हे कोणाला सांगू नका. हां, तर हे सगळं दाखवायचं. ते झालं की 3 टाईम आपण काय खातो त्या सगळ्या रेसिपी दाखवावी. इव्हन चहा बिस्किटसुद्धा खाल्लेलं त्याच्यामध्ये दाखवायचं. आणि जर समजा हे सगळं करून व्ह्यूज कमी झाल्या, कारण थोड्या दिवसांनी थोड्या वेळाने लोक बोर होतात ना ते बघून. हां, तर व्ह्यूज कमी झाल्या की कुठल्या तरी फालतू कंपनीमध्ये फालतू चॅनलवरती जाऊन इंटरव्ह्यू द्यायचे. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आपण तरुणपणामध्ये किती झेंडे काढलेत ना हे सांगायचं. आणि हे सगळं सांगून आहे ना, आपल्याला जी बघणारी तरुण ऑडियन्स असते का, त्या ऑडियन्सची, आपल्या सबस्क्रायबरची दिशाभूल करायची. म्हणजे एकंदरीत त्यांना कळत न कळत असं सांगून जायचं की बघा मी ते केलं होतं म्हणून आज मी काहीतरी आहे ना, 2.5 लाख सबस्क्रायबर घेऊन बसले, असं करून त्यांची दिशाभूल करायची. आणि ह्यावर लोकांनी बोलायला चालू केली, ह्यावर लोकांनी टीका करायला चालू केलं. घाण कॉमेंट्स यायला लागल्या की तुम्ही लोकांची दिशाभूल करताय वगैरे वगैरे हे असं बोलून. तर तो व्हिडिओ जाऊन प्रायव्हेट करायला लावायचा. म्हणजे काय, कोणी बोलत पण नाही आणि आपले पैसे मिळत राहतात. ही झाली तिसरी टीप. आता हे सगळं संपलं, परत व्ह्यूज कमी झाल्या, मग परत आहे ना आपल्या जन्मदात्या बापाच्या नावाने खडी फोडत बसायचं. तो जिवंत असताना त्याचा द्वेष करायचा, त्याच्याबद्दल नको नको ते बोलायचं. नाही तर बोलायचंच नाही, पण तो मारायच्या काळात आहे ना निर्लज्जागत त्याच्यासमोर कॅमेरा घेऊन जायचं आणि त्याच्याबद्दल सिंपती गेन करायची व्ह्यूजसाठी. हो, आणि थोडंफार नाही, चांगला 20-25 मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आणि पूर्ण रडत बसायचं. पूर्ण असं फार अश्रूच्या नद्या व्हायला, पाट्या व्हायला पाहिजे, असं दिसायला पाहिजे. हे कसं बसायचं, संपलं की आता कॉन्टेंट परत संपला, परत व्ह्यूज कोसळल्या. तर मग आता काय करायचं, तर आता मेन आपलं अस्त्र बाहेर काढायचं. प्रमोशन, लाली, पावडर, क्रीम, फुफ्फुसाच्या गोळ्या, काही दिवसांनी ही बाई मरायच्या गोळ्या पण प्रमोट करेल, कपडे, चिंध्या, हे सगळं 1-2 नाही, 20-20 मिनटाचे व्लॉग बनवायचे. मग बघा कसं पळतंय तुमचं चॅनल. ह्या सगळ्या टिप्स आहे ना फॉलो करायच्या. ओके. अरे काय धंदे लावलेत, काय चालवले, काय इन्फ्लुएन्सर म्हणण्याच्या लायकीचे सुद्धा नाही आहात तुम्ही. ब्लॉगर तर सोडा, ब्लॉगरांनी इन्फ्लुएन्सर काय सेलिब्रिटी समजतं स्वतःला, त्या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? एवढं दिवसभर थोबाडा आरशात घुसवून ठेवतेस, जरा ते संसाराकडे पण लक्ष दे. जरा त्या पोराचा अभ्यास घेत जा कधीतरी. मूर्ख बाई, नुसतं अजून किती त्या लोकांना वेडं बनवून त्यांचं रक्त पिणारच. लीच पण एवढं करत नाही ग. हे असं बघताना तुमचा देव कुठे जातो? तुमचा देव बघत नाही का? हा फक्त रिॲक्शन रोस्टिंगवाल्यांच्या कॉमेंट बॉक्समध्येच बोलताना तुमचा देव वगैरे तुमची भक्तिशक्ती सगळी निघती. हां, थोबाडाला सतत काही ना काही लावत असते. जरा देवारा बघ तुझ्या घरातला किती घाण झाला तो. व्हिडिओमध्ये तर कधी दाखवत नाही, चुकून मुकून दिसला तर त्याच्यावर हातवर मळ जमलेली दिसून येते. पूजा करताना तर कधी दिसत नाही. आणि वरतून तोंड घेऊन बोलायचं लोकांना की धमक्या द्यायच्या देवाचं नाव घेऊन, आमचा देव असं करेल, आमचा देव तसं करेल. जर खरंच देवाला मानत असशील ना, तर जरा आपल्या कर्माला घाबरा आणि जरा प्रोडक्टिव्ह कॉन्टेंट बनवा. कॉन्टेंटच्या नावाखाली नसते धुनी भांडी हागलं मुतलं दाखवायचं बावळटासारखं काहीतरी. अरे जरा तरी त्याची क्वालिटी मेंटेन करा त्या कॉन्टेंटची. प्रायव्हसी नाही ह्यांना, काही नाही, उघड सगळं दाखवायचं. जे ठेवलंय ते तरी कशाला झाकून ठेवताय, मग ते पण दाखवा. बघा मग अजून कसं पळते चॅनल. आणि काय ग, आता हा प्रश्न मी स्वतःच विचारते, तोंडावर विचारते, तू का स्वतःला विश्वसुंदरी समजतेस का? हा नकट्या नाकाची तर आहेस,
मला ना हे बोलायचं नव्हतं, पण असं डोक्यात बसलं ना माझ्या हे सगळं. कशामुळे बसलं ना ते सांगते. एका ना हिचा एक पूजा, ते डॅश डॅश कुठली तरी घराची पूजा होती कोणाची तरी, त्या पूजेच्या ब्लॉग खाली हिला कोणीतरी विचारलं होतं. एक मुलगी होती, टीनेज मुलगी होती. तर ती बोलली, ताई माझं हात आहे ना थोडे ब्लॅकिश झाले, थोडे काळवंडलेत, तर मला काहीतरी ह्याच्यावरती प्रोडक्ट सजेस्ट कर, कारण ते मला रिपेअर करायचं. मी खूप सारं ट्राय केलं पण ते काही होत नाही आहे. तर ह्या विश्वसुंदरी प्रमोशन क्वीनने काय सांगितलं माहिती आहे का तिला? हळद, तेल, दूध मिक्स करून लाव, वीकमध्ये 3 वेळा लाव. अगं मंद बाई, नीट वाच. अगोदर ती काय बोलली, प्रोडक्ट सजेस्ट कर, आणि तू पार उपाय टिप्स देऊन मोकळी झालीस. बरोबर आहे ना? तू तरी कसं सांगणार ना, कारण तुला स्वतःच एवढ्या गोष्टी विकतेस, तोंडावर फासतेस, तुला स्वतःलाच माहीत नसेल ना की तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो नेमका कशामुळे आला आहे, कुठल्या क्रीममुळे आला आहे का तोंडाला तेल लावून बसतेस व्लॉगमध्ये. हो ना, मला तर असंच वाटते. माहीत असतं तर सांगितलं असतं ना तिला. काय गं प्रमोशन क्वीन, बघत असेल तर ह्याचं उत्तर मला माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की दे, आणि तुझ्या आय डीने दे. तसले 1760 फेक आय डीने नाही द्यायचं हा. दुनियाचे कपडे दाखवत असते, स्वतः रोज रोज नवीन कपडे घालून बसतेस. कधी त्या नंदीबाईला आणि त्या मुलाला कपडे घेतलेस का? आम्हाला तर कधी ब्लॉगमध्ये दिसत नाही का? तुला स्वतः पुढे नवरा आणि मुलगा दिसतच नाही. सोन्याच्या बाबतीत पण तसंच. तो नंदीबाईल ऑफिसात जातो, एवढा मरमर काम करतो, चेन ब्रेसलेट ह्या सगळ्या गोष्टी तर लांबच राहिल्या, पण बिचाराच्या एंगेजमेंटची अंगठी पण दिसत नाही. स्वतः मात्र डायमंड, गोल्ड, चेन, ह्या त्या किलोभर सोनं घालून फिरतेस, आणि वरती त्याच्यावरतीच त्याचंच करायला तुला एवढं जीवावर येतं, आणि त्याच्यावरतीच डापरतेस. व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही की तू त्याची काय इमेज क्रिएट केलीस ती. कसं जमतं तुझ्यासारख्या बायकांना हे? त्याच्याच जीवावरती जगायचं, त्याचंच खाऊन मोठं व्हायचं, त्याच्याच मिठाला जगायचं नाही, म्हणजे कसं काय जमतं ना? कमाल आहे बाबा. हे करायच्या टिप्स पण तू न तुझ्या ब्लॉगमध्ये नक्की सजेस्ट कर. ॲटलिस्ट ह्याचा तरी फायदा होईल लोकांना पुढे त्यांच्या आयुष्यात. शेवटी काय हो, नात्यामध्ये मी आला की कोणता नवरा आणि कोणता मुलगा काय, फक्त मी प्रमोशन क्वीन. हे सगळं करून संपलं, हे सगळं करून बघलं की आपल्या परत संस्कारी स्त्रीच्या वेशात परत यायचं आणि दुनियेला ज्ञान पाजळत बसायचं. म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे, बघा सगळं करते, कुठल्याच गोष्टीत मागे नाही, मी किती संस्कारी आहे. मला तर काय वाटतं माहिती आहे का, दुसरी हळूहळू राधे मातूच होणार आहेस. मग राधे माच्या नावाने चॅनल खोलेल आणि तिथे जाऊन प्रमोशन करत बसेल आणि लोकांना लेक्चर द्यायला लागेल. मला तर वाटतं ते दिवस पण काही लांब नाहीत. आणि मला तर अजून समजलं की 4-5 सबस्क्रायबर वाढल्यावरती हिच्यासारख्या बायका स्वतःला सेलिब्रिटी समजायला लागतात. तुम्हाला पण कोणाला असं वाटलं असेल आणि ह्याच्या मागचं कारण काय असेल माहीत असेल ना, तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हिला बघणाऱ्या लोकांना, हिच्यासारख्या बायकांना बघणाऱ्या लोकांना मला विचारायचे, कसं काय तुम्ही हिच्यासारख्या लोकांना डोळे बंद करून फॉलो करू शकता? तुम्हाला दिसत नाही का? का उगाचच ते आंधळ्यासारखं बनून बसायचं, काहीही दाखवायची, बघत बसायचं, हे 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 किती छान, हे हे किती छान. ती घरात धुनी भांडी करते, तुम्ही पण धुनी भांडीच करणार आहे ना? तुम्ही पण करा चॅनल, बघा तुमचे पण कसे व्ह्यूज वाढतात. पण काय तुमच्यासारख्या अक्कलशून्य लोकांना कोण सांगणार ना? शेवटी तिला बघतात म्हटल्यावर तर तुमच्याकडे IQ डोकं नावाची तर भागच नसेल, म्हणून तर तुम्ही तिला बघताय. एक ठराविक काळ असतो ना, त्या काळामध्ये ह्या लोकांचा कॉन्टेंट चांगला असतो, कुठेतरी बघण्यासारखं असतं. पण 4-5 सबस्क्रायबर वाढल्यावर तर ह्या लोकांना असं काही माज होतो की यांचा कॉन्टेंट सगळं काही पैसाच होऊन जातो. हाय गं, आणि काय बाबा बोलायचं, आता तर कॉन्टेंटची ढापाढापी चालू केली आहे. काय गं, प्रमोशन बंद झालं का यायचं? आणि मला तर कळलं की तुझा त्या दिवशीचा तो सो कॉल्ड कौतुकाचा व्लॉग होता, तो आमचा युरोपियन मातोश्री बोंबल टोंबल काकूचा तू ढापलास ना, बरोबर ना? तू तिचा कॉपी केलास, बरोबर. मग कॉपीच केलास, तू मी कॉपीच म्हणणार. हे बघ, तुला जे जमत नाही ना ते नकोस करायला जाऊ, ढापाढापी करायला नकोस जाऊ. तुला जे जमतं ना प्रमोशन करायचं, तू तेच कर. किती केलं तू, अशी किती ढापाढापी करून ब्लॉग बनव गं, पण ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. तुला एवढे दिवस माहीत नव्हतं की युरोपियन मातोश्री बोंबल टोमल पण आहेत म्हणून, पण तुमच्या मैत्रिणीने कैवार घेतला, त्यांच्यावरती व्हिडिओ बनवले, व्ह्यूज छापले, तेव्हा तुला कळलं की अशी पण एक आहे म्हणून. मग तुला वाटलं की भारताबाहेर राहते, मग तिचा व्हिडिओ घ्यावा, तिचा थोडासा कॉन्टेंट चोरावा, लोकांना काही कळणार नाही. पण तुला काय वाटलं, आम्ही पण तुझ्या अंधबंध भक्तांसारखे आहेत का? नाही, आम्ही खूप स्मार्ट आहोत, आमचं लक्ष सगळीकडे असतं. ओके.
आता कोणाला समजलं नसेल की मी कशाबद्दल बोलते, त्याच्यासाठी थोडं डिटेलमध्ये सांगते की कशी कॉपी करण्यात आलेली आहे. युरोपियन मातोश्री बोंबल यांचा कॉन्टेंट पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. तर 4-5 दिवसाखाली युरोपियन मातोश्रीनं एक व्लॉग पोस्ट केला होता. व्लॉगमध्ये ना त्यांच्या काकाकाकूंनी ना इथं भारतातून पाठवलेला एक मेसेज होता. तो मेसेज त्या मेसेजमध्ये ना युरोपियन मातोश्रीचं आणि त्यांचं हजबंडचं कौतुक करण्याचा व्लॉग होता. तर ह्या प्रमोशन क्वीनने कौतुकाचाच व्लॉग बनवला आहे, पण इथे फक्त तिने पर्सन चेंज केला आहे. तो कसा, तिथे हजबंड वाईफ होते ना, हजबंडच होता, वाईफ तर काय थोडंफार होती, पण हिने आता तोच कौतुकाचा व्लॉग हिच्या मुलाच्याबद्दल टाकला आहे. म्हणजे लोकांना वाटणार नाही की बाबा कॉपी केला आहे, पण नाही, हे तुझा गैरसमज आहे की तुला असं वाटत असेल की लोक बोळ्याने दूध पितात, पण नाही, लोक खूप स्मार्ट आहेत आमच्यासारखे. आमचं सगळीकडे लक्ष असतं. तुझ्यावर तर आता माझं आजपासून खूप लक्ष असणार आहे. तुझ्या प्रत्येक हालचालीवरती मी पण व्हिडिओ बनवणार आहे. सो टेक केअर ऑफ दॅट. मला तर काय वाटते माहिती आहे का, जे आपल्याला जमत नाही ना माणसाने ते करायला जाऊ नये. ओके. आणि ढापाढापी तर करू नये. किती केलं तर ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आणि चोरी ते चोरी असते. ओके. सो भागत नसेल प्रमोशनवरती तर आपलं राधे माझा चॅनल चालू केलं तरी काही हरकत नाही. ते तर तुमचं चांगलं खपेल. आणि पर्सनली एक गोष्ट सांगू, तुझ्या वागण्या बोलण्यावर तर मला तू फुल्ली फेक वाटतेस. ओके. सो बी यू, बी रिअल. वन्स अगेन, दुसऱ्यांचं कॉपाकापी ते ढापाढापी वगैरे काही करायला जाऊ नकोस. तुझं जे प्रमोशन आहे तेच कर, पण जरा व्यवस्थित कर. दॅट्स इट फॉर टुडे. चला तर मग मंडळी, आय होप तुम्हाला आजचा हा आपला व्लॉग, आजची आपली ही चर्चा, आजचा आपला हा पॉडकास्ट, काय म्हणायचं ते म्हणा, हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पॉईंट्स आवडले असतील, खटकले असतील तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा, पण सभ्य भाषेत. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन चर्चेसोबत, नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांनी ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सांगते, डोंट टेक इट पर्सनली.